आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि सुरुवातीलाच जिल्ह्यामध्ये असला की काय अशा प्रकारची स्थिती आहे, कारण करवीर तालुक्यामध्ये येवती गावात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला। गावामध्ये धार्मिक कार्यक्रमात ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती। मास्क केवळ बघ्याची भूमिका घेत होते। 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये। सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमात आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। संदीप, काय अधिक माहिती आहे? कार्यक्रम उत्साहामध्ये पार जरी पडलेला असला तरी सोशल डिस्टन्सिंगचा नक्कीच फज्जा उडालेला आहे असं मिलिंद आपल्याला म्हणता येईल। कारण कोल्हापूर पोलीस दलानं जागोजागी चेकपोस्ट तयार केले आहेत, अनेक ठिकाणी नाकाबंदी केली आहे, अनेक गावांनी स्वतःच्या सीमा स्वतःहून बंद केलेल्या आहेत, अक्षरशः तरी पाडलेल्या आहेत, दगड रचून देखील गावाच्या सीमा बंद केल्या आहेत। दुसरीकडे मात्र करवीर तालुक्यातल्या येवती गावातला आपण हे चित्र पाहतोय। एक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या कार्यक्रमामध्ये आपण पाहतो की डोक्यावर पाण्याच्या कळशा घेऊन किंवा जे अंडे ते घेऊन त्या महिला त्या कार्यक्रमामध्ये, कोणाच्याही तोंडाला मास्क नाही। शेकडो लोक ही एका या धार्मिक कार्यक्रमामध्ये एकत्र आली होती। 144 कलम लागू आहे, आपल्याला माहिती आहे। लॉकडाऊन कडकडीत लागू केला राज्यामध्ये, अनेक फिरायला बंदी आहे, अनेक निर्बंध असताना देखील येवती गावामध्ये हा कार्यक्रम पार पडला। गावच्या सीमेवर काही पोलीस तैनात होते अशी आपल्याला प्राथमिक माहिती मिळते, मात्र ते पोलीस देखील काहीच करू शकले नाही। गाववाल्यांनी एकत्र येऊन हा खरंतर कार्यक्रम केलाय, पण आता या गाववाल्यांच्या वर कुणावर कारवाई केली जाते का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मिलिंद। संदीप, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे गावकऱ्यांनी असा उत्साह दाखवायला नको होता। आणि आता बोलूयात विरार मधल्या अग्नितांडवाकडे।